नमस्कार मंडळी, चला तर कणकेमध्ये कांदा टाकून ही कुठली रेसिपी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजणारच आहे. पण आजची रेसिपी तुम्ही पाहिल्या करायला घेणार हे मात्र नक्की. तर त्यासाठीच रेसिपी ना शेवटपर्यंत बघा. आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर इथे आपण घेतलेले आहे 2 कांदे. आपल्याला अगोदर आता हे कांदे कट करून घ्यायचे आहे. तर कांदे पातळ आणि उभे चिरायचे आहे. त्यामुळेच ना समोरचा देठ आपण कांद्याचा काढून टाकला, तसाच पाठीमागचा देखील काढायचा आहे. यामुळे कांदा सोलणं तसंच कट करणं सोपं जातं. आता आपण सर्वात पहिले तर कांद्याच्या बाजूची साल कट केली. त्यानंतर उभा पातळ असा कांदा आपण कट करून घेणार आहोत. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला हा कांदा जो आहे तो कट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने कांदा कट केल्यामुळे अगदी पातळ कट होतो, तसाच त्याच्या पाकळ्या मोकळ्या व्हायला मदत होते. तर पहा, अशा प्रकारे संपूर्ण कांदा जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता याच पद्धतीने राहिलेला कांदा देखील कट करून घेतलेला आहे. आणि आता इथे 2 मोठ्या साईजचे आपण कांदे कट करून घेतलेत. तुम्हाला जेवढ्या प्रमाणामध्ये हा पदार्थ बनवायचा आहे तेवढा तुम्ही इथे कांदा घेऊ शकता. आता एवढ्या 2 कांद्यांमध्ये किती पदार्थ होतो हे देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहे. तर आता कांदा कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला या कांद्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे. एकदम मोकळ्या करून घेतलेल्या आहेत, थोड्याफार राहिल्या तरी सुद्धा चालणार आहे. त्यानंतर आपल्याला इथे लागेल मिक्सरचं भांडं. त्यामध्ये घातलेले आहे 4 हिरव्या मिरच्या, तिखटाला अगदीच कमी आहेत. त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे, 1 ते 1.5 इंच आलं घातलेलं आहे, तसंच लसूण घालायचं आहे 7-8 पाकळ्या, थोडासा कढीपत्ता घालायचा आहे. आणि आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. इथे पाहू शकता आपली मस्त अशी ठेचा तयार झालेला आहे. आता याचमध्ये पातळ चिरलेला कांदा जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. आता आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा कांदा टाकून काय करणार आहोत हे तुम्हाला मी सांगते. कशा पद्धतीने आपल्याला हा कांदा टाकून पुढची प्रोसेस करायची आहे हे देखील सांगणार आहे. त्यामुळे इथे व्हिडिओ स्किप करू नका आणि मग परत तुम्ही कमेंट करता की अशी काही रेसिपी दाखवली म्हणून. तर तसं न करता शेवटपर्यंत बघा. तर इथे संपूर्ण कांदा टाकला, प्लस मोडवरती अगदी काही सेकंदांसाठी मिक्सर हे फिरवायचं आहे. तर पहा, अशा प्रकारे आपल्याला हा कांदा जो आहे तो ठेच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे व्यवस्थित कांदा मिक्स झालाय, कुठेही कांद्याला पाणी सुटलेलं नाही. त्यामुळेच आपण ना इथे मसाला बनवताना अजिबात मिठाचा वापर केलेला नाही. जर तुम्ही या मिरचीमध्ये मिठाचा वापर केला तर मात्र कांदा तुम्ही मिक्सरमध्ये फिरवत असताना भरपूर प्रमाणात पाणी सुटू शकतं. आता पहा, कांदा सुद्धा छान बारीक झालेला आहे. कढईमध्ये तेल घातलं, तेलावरती मोहरी घालायची आहे. इथे अर्धा ते 1 चमचा इतकंच तेल घालायचं आहे. तेलाचं प्रमाण कमीत कमी इथे वापरायचं आहे. त्यानंतर आपण जे बारीक केलेला हिरवा ठेचा आहे, कांदा आहे, हे संपूर्ण या तेलावरती घालून घ्यायचं आहे. आता संपूर्ण हा मसाला यामध्ये घालून झाला की आपल्याला परतवून घ्यायचा आहे. थोड्या वेळासाठी तरी आपल्याला एवढाच मसाला परतवायचा आहे. चांगलं यामधलं मॉइश्चर कमी होईस्तोवर आपण हा कांदा तसंच हा ठेचा सगळं व्यवस्थित असं परतवून घेऊया. यामधली मिरचीही परतल्या जाते, शिवाय कांदा देखील छान असा परतला जातो. आता आपण मसाला बनवत असताना आलं तसंच यामध्ये कढीपत्ता घातलेला असल्यामुळे ना या मसाल्याला खरंच खूप छान टेस्ट येते. त्यामुळे आवर्जून यामध्ये आलं आणि कढीपत्ता घालायला मात्र विसरू नका. आता थोड्या वेळासाठी आपण हा मसाला अशा पद्धतीने परतवून घेतोय, जेणेकरून यामधलं एक्स्ट्राचं जे मॉइश्चर आहे ते अटल्या जाईल. त्यानंतर यामध्ये घालायचे आहे पाव चमचा हळद, तसंच घालायचं धणजिरा पावडर. तर भाजून घेतलेल्या धणजिरा पावडरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा. थोडंसं लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आपल्याला या स्टेजला घालायचं आहे. मीठ आपल्याला मिरची बारीक करत असताना अजिबातच वापरायचं नाही, कारण आपण नंतर जेव्हा कांदा त्यामध्ये बारीक करायला घेतो तेव्हा लगेचच कांद्याला पाणी सुटू शकतं. त्यामुळे आपल्याला मीठ या स्टेजला घालून घ्यायचं. हे संपूर्ण मसाले व मीठ या कांद्याच्या जो आपला मसाला आहे या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. आता इथे हिरवी मिरची वापरलेली असल्यामुळे मसाल्याचं प्रमाण अगदीच कमी ठेवलेलं आहे. आणि जर तुम्हाला लहान मुलांना आवडावा आणि लहान मुलांनी अगदीच आवडीने खावा असं वाटत असेल, हा तर खातातच, पण काही मुले असं असतात की त्यांना चटपटीत मसाल्याचा स्वाद लागतो. अशा वेळेला तुम्ही यामध्ये एक मॅगी मसाला देखील वापरू शकता. तर इथे कांदा छान असा परतवून झालेला आहे. त्यानंतर 1 वाटी भरून पातळ बारीक असा चिरलेला पालक यामध्ये घातलेला आहे.
पौष्टिक आणि चटपटीत दोन्ही कॉम्बिनेशन आपण या पदार्थामध्ये पाहणार आहोत, जेणेकरून हा पदार्थ पौष्टिकही असणार आहे, त्याशिवाय हा खायला सुद्धा तितकाच चटपटीत असणार आहे. पालक घातल्यामुळे हा पदार्थ किती पौष्टिक होतो हे तुमच्या लक्षात आलंच असेल. त्याशिवाय आपण यामध्ये पालक, कांदा हे सगळ्या गोष्टी पौष्टिक आहेत, त्याशिवाय आपण हा पौष्टिक तसाच चटपटीत कसा होईल पदार्थ याकडे जास्त जोर दिलेला आहे. मुलांना चटपटीत खायला आवडतं, तसंच पौष्टिक पदार्थ आपण जर अशा पद्धतीने चटपटीत बनवून दिला तर मुले नक्कीच आवडीने खातील. त्यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटून यामध्ये घालायचे आहे कोथिंबीर. कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला हा मसाला जो आहे तो फार वेळासाठी परतवायचा नाही. अगदीच अर्धा मिनिटासाठी आपण हा मसाला परतवून घेतला. मसाला तयार झालेला आहे. आता हा मसाला आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर हा संपूर्ण मसाला काढून गार करून घेऊया. तर इथे मसाला काढून घेतलेला आहे. हा गरम आहे, त्यामुळे आता याला थोड्या वेळासाठी आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. तर इथे पहा मसाला छान असा थंड झालेला आहे. 15-20 मिनिटे असाच ठेवला होता. मसाला खूपच छान बनलेला आहे, पाहू शकता. तर आता हा मसाला स्टफिंगसाठी तयार झाला. इथे लागेल गव्हाचं पीठ. तर नॉर्मल चपातीला मळतो तसं पीठ मळून घेतलेलं आहे. त्यानंतर पहा पुरणाच्या पोळीला वाटी करतो तशी केली. 2 चमचे सारण घालून घेतलं आणि वरती असं बंद करून घ्यायचं. सुक्या पिठामध्ये आपल्याला ही पोळी बुडवून घ्यायची आहे आणि पोळी सरळ लाटून घ्यायचा आहे. तर मस्त असा आज आपण बनवत आहोत कांदा पालक पराठा. तर अतिशय सुंदर, झटपट आणि कुठेही हा कांदा पराठा फुटण्याचा चान्स तुम्हाला दिसणार नाही, पाहू शकता. तर आजवर आपण इतकी सोपी पद्धत तुम्हाला कोणीच सांगितली नसेल. तर लच्छा पराठा म्हणू शकता, कांदा पराठा म्हणू शकता. तर याला मी तूप लावून घेत आहे. तुपामुळे आणखीनच पौष्टिक आणि हेल्दी हा पराठा आपला तयार झालेला आहे. तर भाजत असताना हे तूप लावून मस्त खमंग खुसखुशीत होईस्तोवर आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता मस्त असा खुसखुशीत पराठा तयार झालेला आहे. तूप लावल्यामुळे अतिशय पौष्टिक असा भन्नाट ही रेसिपी तयार झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला ही पराठा रेसिपी नक्कीच आवडली असणार आहे. तर एक पराठा भाजून झाला. सेम पद्धतीने जे बाकीचे पराठे आहेत ते देखील आपण बनवून घेणार आहोत. तर आपल्याला हा पराठा थोड्या वेळासाठी चाळणीवरती काढून घ्यायचा, म्हणजे एक्स्ट्राची वाफ जाते आणि तो मस्त खुसखुशीत खायला लागतो. तर पहा दुसरा पराठा मी लाटूनच ठेवला होता, तो देखील टाकून घेतला. वरच्या साईडने तेल टाकून घ्यायचं आणि पराठा पलटवून घ्यायचा. तवा छान गरम झालेला असल्यामुळे काही सेकंदांमध्येच खालच्या साईडने भाजलेला आहे. एकाच वेळेस खूप असा भाजवायचा नाही, नाहीतर आपल्या पराठ्याला छान कलरही येत नाही आणि तो करपटसुद्धा लागू शकतो. त्यामुळेच मस्त असे पराठे बनवून घेतले. मोठ्या साईजचे 3 पराठे आपले तेवढ्या मसाल्यामध्ये तयार झालेले आहे. आता हे पराठे कशासोबत खायचे, तर तुम्ही हे पराठे दह्यासोबत खाऊ शकता. मुलांना द्यायचे असतील तर सॉससोबत देखील देऊ शकता किंवा असेही खाल्ले तर अप्रतिम असे लागतात. जर तुमच्याकडे लिंबू असेल तर जेव्हा आपण मसाला परतत होतो त्यावेळेला तुम्ही त्यामध्ये अर्ध्या लिंबाच्या रसाचा वापर करू शकता किंवा आमचूर पावडर वापरू शकता. त्यामुळे आणखीनच चटपटीत असा पदार्थ होतो. तर मस्त असे आपले हे कांदा पराठे तयार झालेले आहेत. अप्रतिम झालेले आहेत. मऊ लुसलुशीत असे पराठे झालेले आहेत. तुम्हाला इथे एक पराठा मी तोडून दाखवते. किती मऊ लुसलुशीत असे हे पराठे झालेले आहेत. खरंच आजवर तुम्ही कांद्याचा इतका मस्त असा हा पराठा कधीच खाल्ला नसेल सांगते. तर तुम्ही काय कचोरी, समोसा हे असे पदार्थ खाता का? पण असा हेल्दी आणि मस्त असा हा कांद्याचा पराठा एकदा बनवून खा. या बाकीच्या अनहेल्दी गोष्टींपासून तुम्ही नक्कीच लांब राहणार, कारण हा पराठा एकदा खाल्ला तर वारंवार खायला इच्छा होईल, इतका सुंदर होतो. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.